पंचायत समितीच्या निमित्तानं आज या ठिकाणी भरारी पथकाने देवराम लांडे आणि त्यांचे उमेदवार त्यांचे सहकारी हे एकत्र असताना गाडीमध्ये आमचा एक गोरगरिबाचा एक लेकरू त्या बिचारा हातावरचं पोट आहे आणि त्याच्या गाडीमध्ये वरती त्याला न माहिती हे डबे पिशव्या त्या पिशव्यांमध्ये काय काय भरून दिलेलं आहे याचा सविस्तर पंचनामा झालेला आहे। खरं तर जिल्हा परिषदचा अध्यक्ष असताना आणि सदस्य असताना हे गरिबांच्या टाळूवरचं लोणी खाणारा हा भाडखाऊ या भाडीचा पैसा हा एकत्र खरं तर त्यांनी जमवलेला आहे आणि म्हणून आज तो निवडणुकीच्या निमित्तानं हा पैसा बाहेर काढायला लागलेला आहे। म्हणून या भाडखावाला असं वाटतं की ह्या सर्वसामान्य महिला या गोरगरीब कुटुंबातल्या महिला आज विधानसभेच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या रणांगणामध्ये उभ्या आहेत, ह्या रणरागिणी आहेत आणि म्हणून यांना पाडण्यासाठी यांना हरवण्यासाठी माझ्या गोरगरीब जनतेला खरं तर 40 रुपयाचा डबा 10-20 रुपयाची पिशवी देऊन त्या ठिकाणी फसवण्याचं काम करतोय। त्यांचं लाख मोलाचं एक मत हा भाडखाऊ यांनी समाजाची भाड खाल्ली एवढ्या कालावधी आणि म्हणून ती भाड जमून आज आमच्या गोरगरीब समाजाला मतदारांना त्या ठिकाणी फसवण्याचं काम करतोय। परंतु नियतीचा खेळ हा वेगळा असतो, परमेश्वर पाहणारा असतो। एक ना एक दिवस तुला त्याचा हिसाब किताब आमच्या गोरगरीब जनतेचा काढावा लागेल आणि म्हणून हा हिसाब मी खरं तर निवडणूक आयोगाचे सर्व कर्मचारी असतील, पोलीस प्रशासन असेल, सर्व अधिकारी असतील, मी यांचा जाहीर आभार मानतो की खरोखर जी कारवाई झाली ती अतिशय चांगली झाली। आदर्श आचारसंहितेचा यांनी भंग केलेला आहे। हा एक तडीपार यादीतील गुंड आहे आणि म्हणून हा गुंड आपल्या कर्मचाऱ्यांना सुद्धा भविष्यात त्रास देऊ शकतो। पण मी कर्मचाऱ्यांना अगदी कळकळीची विनंती करतो का जिथं जिथं आपल्यावरती असा अन्याय होईल, हा भाडखाऊ जिथं आपल्या अधिकाऱ्यांना अडचणीत असा आणेल त्या ठिकाणी आमची सर्व कमिटी आणि सर्व आमचे कार्यकर्ते आपल्याबरोबर असतील। अजूनही 2 दिवसामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं त्या ठिकाणी आम्ही तो पैसे वाटप करण्याच्या हेतूनं त्या ठिकाणी प्रयोग करू शकतो आणि हे 100% नाकारता येत नाही। त्याचा प्लॅनिंग पूर्ण ठरलेला आहे। काही गोपनीय सूत्रांनी त्याच्या जवळच्या लोकांनी माहिती दिली की प्रत्येक मतामागं तो 500 रुपये वाटणार आहे अशी काही खबर मिळालेली आहे। म्हणून प्रशासनानं सुद्धा त्याची गांभीर्याने दखल घ्यावी। अधिकाऱ्यांना सुद्धा प्रचंड त्रास देतोय, अतिशय दडपण आणून जिल्हा परिषद माजी अध्यक्ष पदाचा गैरवापर करून कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रक्रियेमध्ये जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांना सुद्धा तो दडपण आणतो अशी काही खात्रीलायक माहिती मिळालेली आहे। म्हणून त्याला न डगमगता आमचे उमेदवार आमचे सर्व कार्यकर्ते आपल्याबरोबर आहेत व प्रशासनाने त्याला न डगमगता याच्यावरती या आदर्श आचारसंहिता याचा भंग कुठे होऊ नये अशा प्रकारची मी विनंती करतो। आणि या भाडखावाला जे काय गोरगरिबांची भाड खाऊन आज सर्वसामान्य माणसाला फसवत आहे याचा मात्र जाप उद्याच्या निवडणुकीमध्ये ही जनता 7 तारखेला विचारल्याशिवाय राहणार नाही आणि भरघोस मतदान करून आमच्या 3 उमेदवारांना निवडून दिल्याशिवाय राहणार नाही।